बाजूला बसलेले आमचे धनंजय मुंडे माझे मेहुणे आहेत. त्यांची बहीण माझ्या लहान भावाला आहे. ताई म्हणल्या अण्णा तुमचा चेहरा खुल्लाय मेहुणा बघून. पण आई ह्या सख्या मेहुण्याला सोडून मी तुमच्या बरोबर राहिलो ताई. आज तुम्ही एक झालो माझं मन भरून आलं. आजच्या कार्यक्रमाच्या या पुतळ्याच्या अनावरणाचे उद्घाटक आपल्या राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई, आमचे आदरणीय धनंजय भाऊ मुंडे, तुषार भाऊ राठोड, प्रेरणाताई, मनोहर धोंडे, देवदासराव राठोड, शंकरांना धोंडगे अण्णा, सर्व स्टेजवरचे मान्यवर बंधू भगिनींनो, मी एवढीच तुम्हाला आठवण करून देण्यासाठी उभा आहे की अनेक जणांनी उल्लेख केला की माळाकोळीवर मुंडे साहेबांचं खूप प्रेम होतं आणि ते अतोनात होतं. पण ते प्रेम जुळण्यामागे सुद्धा एक छोटीशी कथा आहे. ती कथा अशी आहे की या गावची महिला इथं आहे का नाही मला माहीत नाही, पण ते एका महिलेनं मुंडे साहेबाला फोन केला, साहेब तुम्ही एवढे महाराष्ट्राचे मोठे नेते आहात, मग तुम्हाला माळाकोळीची दारू कशी बंद होत नाही? आणि ते त्यांनी ऐकला आणि बाकीची दारू जाऊ द्या पण दुकानं तरी बंद करा आमच्या गावातले. आणि ते शासकीय दुकानं होते. फार अवघड प्रसंग होता आहे. मुंडे साहेबांनी पाशा पटेलला मला फोन केला, मी काही उपलब्ध नाही पण तुम्ही दोघं जावा माळाकोळीला आणि ते काय करायचं ते करा पण तिथले दुकानं बंद करा तुम्ही. आता हे सुद्धा अवघडच प्रसंग होता. आम्ही आलो पाशाही भाई इथं सगळ्या महिलांची मिटिंग घेतलो. इथल्या बऱ्याच महिला त्याच्या साक्षीदार असतील. जवळपास 1000-1500 महिला जमल्या त्या सगळ्या. आणि त्यांची एकच मागणी होती की 2 दुकानं उठवा तुम्ही गावातलं. गाव सगळं पिऊन सट राहतं हमेशा. बोललो आता अवघड प्रश्न आहे. तर पाशाने आम्ही ठरवलं की आपण काय करू, मुंडे साहेबासारखा जन आंदोलन करू. मुंडे साहेबाला फोन लावलो, साहेब आम्ही काय करावं, तुम्हाला जे करू वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग आम्ही इथून लॉंग मार्च काढला, इथून नांदेडला पायी. आणि किती 1500 महिला आमच्या बरोबर 4 दिवस 3 मुक्काम पडले वाटत आमचे. आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर सगळ्या महिलांनी धरणं दिल्यावर कलेक्टरला सुद्धा निर्णय घ्यावा लागलं. आणि त्या काळात प्रचंड यश निर्माण झालं. त्या दिवसापासून मुंडे साहेबाचं माळाकोळीचं नातं, त्याच्यानंतर 2दा माळाकोळीला मुंडे साहेब येऊन गेले. आणि माळाकोळी जिथं असं एक म्हण आहे, जिथं जायना पाय गाडी तिथं गेला मारवाडी. तसा माळाकोळीचा माणूस महाराष्ट्रात तर गेल्यावर भारताच्या कानाकोपऱ्यात गेला मंदिराचं काम करण्यासाठी. हे ह्या गावचं वैशिष्ट्य आहे. मुंडे साहेबांचा संघर्ष आपण सगळ्यांनी सांगितलो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनेक दलित, शोषित, आदिवासी लोक नाव घेतात, त्यांचं वर्णन करतात. ते नसते तर आणि उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. मी बाबासाहेबांची काही बरोबरी करत नाही, तर महाराष्ट्रातला हा छोटा कासना गोपीनाथराव मुंडे साहेब बाबासाहेबांपेक्षा छोटे असतील, पण उद्धरली 1000 का होईना कुळी आमच्या मुंडे साहेबांनी. आणि स्टेजवरच्या बऱ्याच कुळाचा उद्धार झालाय, माझा सुद्धा त्या कुळामध्ये उद्धार झाला. बाजूला बसलेले आमचे धनंजय मुंडे माझे मेहुणे आहेत. त्यांची बहीण माझ्या लहान भावाला आहे. ताई म्हणल्या अण्णा तुमचा चेहरा खुल्लाय मेहुणा बघून. पण आई ह्या सख्या मेहुण्याला सोडून मी तुमच्या बरोबर राहिलो ताई. आज तुम्ही एक झालो माझं मन भरून आलं. पण मुंडे साहेबासाठी डगमगलो नाही आम्ही ताई. आणि आज दोघही हा माळाकोळीचं स्वप्न होतं. का लांबलं माहित आहे 12 वर्ष, तर या उद्घाटनाला दोघही बहीण भाऊ राहो म्हणून लांबले. त्यांना अडचण होती, ताईला बोलावं का धनंजयला बोलावं, DM ला बोलावं का PM ला बोलावं. आणि आज DM PM मध्ये लांबलं ताई. आता DM PM एक झालेत, पुतळ्याचं अनावरण झालं आणि हाच संघर्ष आता कायमपणे चालू राहील. म्हणून मित्र हो, मुंडे साहेबाचं या गावासाठी खूप योगदान आहे. मुंडे साहेबाला गाव कधी विसरू शकत नाही. आणि आमच्यासारखे ज्यांच्या कुळाचा उद्धार, मी तुम्हाला 2 मिनिटात मी संपवतो माझा विषय. हे जे मेहुण्याचं उदाहरण दिलं ना, मुंडे साहेब माझ्या गावला आले, माझं घर बघितले, माझा ऊस बघितले आणि मला तुमच्या भावाला मुलगी द्यायची आहे म्हणले.
हातात साखर घेतले, सोयरीक झाले. त्याच्यानंतर मी होतो जनता दलात, साहेब होते भाजपमध्ये. आता तुम्ही भाजपमधून थांबा म्हणले. मी म्हणलं साहेब राजकारण वेगळं आणि सोयरी पण वेगळं. मी जनता दलात आहे, मी जनता दलातच राहणार, मी काही भाजपमध्ये येणार नाही. साहेबांनी म्हणले तुम्हाला जर एवढा माज आहे तर मी तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. मी जनता दलातून थांबलो आणि धनंजय भाऊ मुंडे साहेबांनी तिथं सभा घेतली उदगीरला आणि त्या सभेमध्ये म्हणले की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. गोविंद केंद्रे हा माझा सोयरा नाही, माझा सोयरा एरमी आहे, ह्याची पाठ लावा म्हणले. 1100 मतानं माझी पाठ लोकांनी लावली. मी पडलो. पुन्हा साहेबांनी मला आनंद वाटतो, मी पडल्यानंतर उपमुख्यमंत्री होते आणि मला फोन केले, आता तर तुमचा माज उतरला का? मी म्हणलो साहेब पूर्ण माज उतरलाय. मग या माझ्याकडे आताही तुम्हाला आमदार करतो. आणि मी एका सेकंदात तयार झालो आणि म्हणले मला तुझं दुही अंगी लग्न करून देतो. मला तिकीट दिले, गाडी दिले, पैसे दिले आणि मला 18,000 मतांनी निवडून आणले. एकदाच का होईना आमदार झालोय धोंडगेजी. तुमच्या नशिबात आलं नाही ते. धोंडे तुमच्या नशिबात आलं नाही, देवीदास तुमच्या नशिबात नाही, पण एकदा का होईना आमदार बनण्याचं स्वप्न गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे माझं साकार झालेलं आहे. अशा महान नेत्याला विनम्र अभिवादन करून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत.